वन विभागाच्या विरोधामध्ये नाशिक रोडला मोर्चा काढत संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। गेल्या काही दिवसांपासून जय भवानी रोड परिसरामध्ये असलेल्या लोणकर मळा, पाटोळे मळा, मनोहर गार्डन या भागामध्ये सातत्यानं दिवसा रात्री बिबट्याचा संचार होत सातत्यानं दिसतो आहे। बिबट्याच्या वावरामुळे परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र होऊन वन विभागाच्या कार्यपद्धती विरोधामध्ये नाशिक पुणे महामार्गावरील म्हसोबा मंदिर, डावखरवाडी, जय भवानी रोड, तुळजाभवानी मंदिरपर्यंत प्रचंड मोर्चा काढला। यावेळी संतप्त नागरिकांनी श्री तुळजामाता मंदिराजवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला। महिलांनी रस्त्यावर चूल मांडून जेवण करून संताप व्यक्त केला। 2 महिन्यांपूर्वी वडनेर, तुम्हाला, पिंपळगाव, खाम या भागांमध्ये नरभक्षक बिबट्यानं 2 लहान बालकांचा बळी घेतला होता। त्या विरोधामध्ये देखील नागरिकांनी एकत्र येऊन वन विभागाच्या विरोधात मोर्चा काढून वन विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केलं। त्यामुळे वन विभागानं परिसरामध्ये 18 पिंजरे आणि 15 कॅमेरे लावले होते। याचा परिणाम म्हणून 5 दिवसांपूर्वीच एका बिबट्याला वडनेर गेट परिसरामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं होतं। वडनेर, तुम्हाला, पिंपळगाव, खाम यांसारखी परिस्थिती जय भवानी रोड परिसरात होऊ नये म्हणून या ठिकाणच्या नागरिकांनी एकत्र येऊन जन आक्रोश आंदोलन आणि बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला। नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या नेहरू नगर या ठिकाणी श्री म्हसोबा महाराज मंदिरापासून या मोर्चाला प्रारंभ झाला। बिबट्या घरात, नागरिक दारात अशा घोषणा मोर्चामध्ये देण्यात येत होत्या। या मोर्चाचं नेतृत्व योगिता गायकवाड, सागर निकाळे, किरण गायकवाड, प्रदीप कुमार क्षत्रिय, प्रीतम घोरपडे, बाळासाहेब डावखर, त्याचबरोबर परिसरातील नागरिक आणि महिलांनी केलं। शिवाजी लवेटे, सचिन लवटे, अक्षय जाचक, माधुरी पाटील, प्रतीक जाचक, निलेश देशमुख, विनू लोणकर, सोमनाथ पाटोळे, नितीन घोटर, चंद्रकांत मस्के, रामदास काळे, फकीरा भालेराव, विशाल निकम, युवराज पितळे, अतुल धोंगडे आणि शाळकरी मुले आणि शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी अजून जोमानं प्रयत्न करण्याचं आश्वासन मोर्चेकरांना दिल्यानंतर रास्ता रोको संपवण्यात आला। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी बंदोबस्त ठेवला होता। आज या नाशिकमध्ये प्रभागांमध्ये ठिकठिकाणी बिबट्याचा वावर एवढा वाढलेला आहे की लोक अगदी अतिशय भयभीत झालेले आणि लोकांना घरातून बाहेर निघता येत नाही। छोटी छोटी मुलं खेळायला बाहेर निघत नाही आणि ही छोटी मुलं हे आपल्या देशाचं भवितव्य आहे। आज कसं होणार आहोत? वन विभाग आम्हाला फक्त आश्वासन देत आहे, अहो आम्ही सर्वसामान्य नागरिक आहात, आमच्याकडे कोण बघणार आहात? बिबट्या घरात घुसतोय आणि आम्ही दारात आलेलो आहे, आमचा संसार घेऊन आलेलो आहे। तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या। तुम्ही पिंजऱ्यांचा अडचणी सांगताय, आम्ही प्रशासन जागे करतोय तरी तुम्ही सांगताय आमच्याकडे योजना होती। काय योजना आहे? 2 निष्पाप मुलांचे जीव गेले तरी बिबट्या आजपर्यंत हाती आलेला नाहीये। आर्मीच्या ऑफिसरांना सांगते, ब्रिगेडियर आम्हाला साथ देत नाही, वन अधिकारी आम्हाला साथ देत नाहीये, मनपा आम्हाला साथ देत नाहीये। हे कुठलं प्रशासन आहे? अगदी गेंड्याच्या तातडीचं प्रशासन आहे आणि या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।